तिसाई देवीची यात्रा कल्याण. आज आम्ही तिसाई देवीच्या यात्रेला गेलो होतो. हे बघा मंदिर खूप छान सजवलेलं होतं. आणि हे बघा समोरून मंदिर, समोरचा भाग खूप छान इथे हे पाहुणे सुद्धा आले होते. हे बघा किती छान, खूप मोठे मोठे पाहुणे होते. असं बघतच राहावंच वाटत होतं. आणि खूप मोठी जत्रा भरली होती. बघा खूप गर्दी होती. ही माझी मुलगी आणि माझी नात यात्रेत मस्त एन्जॉय करतायत. हे बघा दुकानं किती छान छान आले आहेत, पाळणे आहेत. आणि हा पाठीमागचा मंदिराचा मंदिर बघा किती छान सजवलं आहे. वरून पूर्ण लाइटिंग केलेली आहे, लाईटच्या माळाने खूप छान सजवलं आहे. आणि समोर मंदिराच्या पूर्ण फुलांचे वेगवेगळ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आहे. मुलगी आणि नात एन्जॉय करतायत. बघा किती छान आणि मोठी यात्रा भरली. आम्ही मस्त एन्जॉय केलो, पण खूप गर्दी होती दर्शनाला. माझी नात बरोबर होती. छान फोटो घेतले, मस्त व्हिडिओ आणि तिथेच पाणीपुरी सुद्धा खाल्ली आणि मस्त एन्जॉय करतात. पाणी वगैरे व्यवस्थित झाले, गोल मोठे खूप पाळणे होते तिकडे वेगवेगळे प्रकारचे. आणि मस्त खेळत होते, मोठी माणसं एन्जॉय करत होते. खूप मोठी यात्रा भरली होती तिसाई देवीची. किती छान छान मोठे मोठे पाळणे आहेत तिथे. माझी वैष्णवी होती बरोबर, त्यामुळे आम्ही नाही बसलो, ती घाबरेल रडेल म्हणून. तर आम्हालाही पाळण्यात बसायचं होतं, एन्जॉय करायचं होता. किती मोठे मोठे पाळणे आहेत तिकडे. बघा माझी मुलगी माझ्या नातीला घेऊन फिरत होती, दुकानं बघत होती, दुकानं सगळी बघत होती. वैष्णवी आहे, तिने पण खूप एन्जॉय केला. इकडे बघा माझ्या मुलीच्या पाठीवर सुद्धा पब्लिक चालली आहे. खूप गर्दी होती इथे मग आम्ही तिघींनी मंदिराच्या समोर फोटो काढले. इथे नाही, जिथे आम्ही आत्ता फोटो काढले नाही, इथे एक छोटंसं तिसाई देवीचं म्हणजे जरीमरी देवीचं मंदिर आहे. इथे खूप लोक पाया पडायला येतात. छोटंसं मंदिर आहे गेटच्या मधोमध. इथे खूप लोक दर्शनाला येतात, नारळ द्यायला येतात. आम्ही इथेच गेलो मंदिरात. खूप गर्दी होती त्यामुळे दर्शन घ्यायला जमलं नाही. वाट बघून आम्ही परत आलो. पुन्हा आम्ही चला म्हटलं काहीतरी खरेदी करूया. खरेदी करायला गेलो दुकानं शोधत. इकडे माझी मुलगी आणि नात माझी वाट बघत होते. मी दुकानात मुलीसाठी खरेदी करायला गेले होते. हे बघा किती गर्दी आहे यात्रेला. ही कल्याणची यात्रा आहे. तिसाई देवी म्हणजे जरीमरी आई देवी. तिसाई नाक्यावरती मंदिर आहे म्हणून तिसाई देवी हे नाव दिलेलं आहे. माझा व्हिडिओ शूट करत होती माझी मुलगी इथे. हे बघा इथे माझा व्हिडिओ शूट करत होती माझी मुलगी. आम्ही निघालो होतो. हे बघा मंदिराच्या आजूबाजूला किती छान मोठे मोठे मंडप आहेत. देवीच्या प्रसादाचं गोड पदार्थ होते देवीच्या प्रसादाचे.
हे बघा मंदिराकडे किती मोठी लाईन लाईन कमी होईल याची वाट बघत. तुम्ही या ना ग. हे बघा किती गर्दी आहे मंदिराच्या आत समोरच्या गाभाऱ्यामध्ये. आम्ही तिघीही वाट बघत होतो, मी, माझी मुलगी, माझी नात. गर्दी कधी कमी होईल, आम्हाला कधी दर्शन मिळेल. हे बघा आतमध्ये रंगाच्या रांगा आहेत दर्शनासाठी लोकांच्या. खूप छान वाटलं पुण्यात आम्ही गेलो होतो. खूप मस्त वाटलं, खूप एन्जॉय केलं. हे बघा मंदिर फुलांनी किती छान सजवलं आहे. तिथे मी उभा होते आणि मुलगी आणि नात त्या दोघी जरा पुढच्या साईडला उभा होत्या. हे बघा समोर आम्ही तिघीने तिथे फोटो काढले, सेल्फी घेतली. मंदिरात बघा किती गर्दी आहे, रंगाच्या रंगा लागल्या दर्शनासाठी. मी पण माझ्या फोनच्या कॅमेऱ्याने शूट करत होती, ती माझी मुलगी तिच्या फोनच्या कॅमेऱ्याने शूट करत होतो आम्ही दोघीसुद्धा. नंतर फोटो काढले. वैष्णवी बघा किती एन्जॉय करतो. इथे आम्ही फोटो काढले. समोर छोटं मंदिर आहे जरीमरी देवीचं, तिथे फिरलो आम्ही. खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं, खूप फिरलो तुम्ही सुद्धा कल्याणच्या आसपासचे असाल तर जरूर तिसाई देवीच्या यात्रेला जावा. खूप छान एन्जॉय करता येतं आणि खूप छान मंदिर आहे. आम्ही तिथल्या देवीच्या इकडे हळदी कुंकू घेतलं आणि वैष्णवीला जे हवं ते वैष्णवीची जास्त शॉपिंग केली आणि देवीच्या प्रसादासाठी इथे आम्ही तिकडे आम्ही शूट करत होतो. खूप कंटाळा आला होता फिरून फिरून, पाय उचालायला लागले होते आमचे. खूप गर्दी होती, खूप लाईन होती मंदिरात पण दर्शनासाठी. हे बघा इथे मी माझ्या नातीला घेऊन फोटो काढलाय. कसा आहे फोटो बघा, किती सुंदर फोटो आलेत. आजचं शूटिंग खूप छान आहे मंदिराचं. सगळं दगडी बांधकाम आहे. तिथे मूर्त्या आहेत हत्तीच्या नाही, सिंहाची